चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आहोत मुरुडमध्येच, दापोलीमधल्या. सकाळचे वाजलेत 8 वाजून गेलेत बहुतेक. रात्री दमून झोपलो होतो आम्ही मस्त. काल जेवण वगैरे केलं इकडंच, आणि मग इथं काही करायला काही दुसरं नाहीच, कारण इकडं नेटवर्कच नाही आहे. त्याच्यामुळं मस्त झोपलो मग, आणि पहाटे पहाटे जास्त झोप लागली. बीचवर जायचं आता आज आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस. बघा आंघोळ वगैरे अजून करायची, बाकी आवरावरी चालू आहे. एक 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 करून आवरायला लागणार. अजून परीची पण आंघोळ झाली नाही, ती म्हणते आहे ना परी? पारुशीच आहे. बरं, तर आपण जस्ट आता मला इकडं जरा फेरफटका मारावं, छोटासा वॉक घेतो आहे बघण्यासाठी की बाबा इकडले घरं वगैरे कसे आहेत, काय आहेत, काय काय जवळपास कसे घरं. म्हटलं तुम्हालाही बघायला भेटावं. हे बघा, हे असे घर आहेत. या साईडला सगळे होमस्टेज आहेत. हे लोक राहतात पण, आणि ते राहायला देतात पण, रूम्स वगैरे. मस्त आहे. बघा ही जुनी घर आहे. हे मातीनं बांधलेलं होतं, ते पडलेलं दिसते. नवीन बांधतील वगैरे, बघा कदाचित चालू असेल. आणि अशा ठिकाणी आलं ना, कोकणामध्ये वगैरे बाहेर, तर शक्यतो होमस्टेजमध्ये राहिलं तर, म्हणजे प्रत्येकाचा चॉईस ॲक्च्युली कुठं राहायचं ते, पण होमस्टेमध्ये राहिलं तर इकडचा प्रॉपर फील घेता येतो. आणि बाकी जर तुम्ही रिसॉर्टमध्ये वगैरे राहिलात तर तिथं कसं थोडं तुम्हाला लक्झरियस, थोडं अमेनिटीज म्हणा वगैरे त्या भेटतात. चार्जेस पण जास्त असतात. तर इट्स अप टू यू. प्रत्येकाचं वैयक्तिक डिसिजन आहे की त्यांना कुठे कसं राहायचं आहे. आणि बघा मांजरी भरपूर तिकडं. तर आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलो, हे वाला समोरचे 3 रूम्स आहेत, आणि मागेच तिथं राहिलं आहेत ओनर्स, मंगला होमस्टे. तर आम्हाला फक्त इथं रूम्स कशासाठी पाहिजे, तर संध्याकाळी निवांत आराम करण्यासाठी, झोपण्यासाठी. दिवसभर तर आम्ही बाहेरच असणार आहे फिरण्यासाठी. त्याच्यामुळे जास्त फरक पडत नाही की बाबा रूम नॉर्मल असली, डिसेंट असली आपल्या घरात तरी बस. सॉरी, चला आपण आता आलो नाश्त्याला इथे हॉटेल स्वप्न नगरी. हां, पनीर मसाला, पनीर मटर मसाला. हाय, ठीक आहे. आपण इथं नाश्त्याला थांबलोत. आता आज दुसरा दिवस आहे आपल्या ट्रिपचा, आणि आपण आता नाश्ता करून बाकीचे इकडचे ठिकाण जे आहेत ते एक्सप्लोअर करणार आहोत. अंजरले बीच, काय अजून काय काय कर्दी, जे काय इथल्या ठिकाण जे आहेत ते एक्सप्लोअर करणार. बघू आता नाश्ता करू इथं, आणि मग नको पुढे. चला, तर आपले पोहे आलेत, आणि बच्चे कंपनी मॅगी खात आहेत. परी आमची मॅगी खाती, दुसरं काहीच खात नाही. ते बघा इथं मच्छी विकत आहेत. कुठली? हां हां, ही कोळंबी आहे ना. आणि हा कुठला मासा? बांगडा. सगळे बांगडेच आहेत का, दुसरेच? बघ परी, फिश बघ. चला मित्रांनो, आता नाश्ता झालाय, आणि आता निघूया, गाडीमध्ये बसू आणि निघूया एक्सप्लोअर करायला. तिथं काय काय आहे ते बघू आता. ऑलराईट मित्रांनो, आता आपला नाश्ता वगैरे झाला आहे. आता आपण इथले जे काही पर्यटन ठिकाणं आहेत ते वगैरे एक्सप्लोअर करायला निघालो. आता इथे बीचेस आहेत भरपूर. हरनाई बीच आहे, प्लस अंजरले बीच आहे, पाळंदे बीच आहे, अशा भरपूर बीचेस आहेत. ते आपण बघणार होतो आज पूर्ण दिवसभर आपण इकडेच फिरणार आहोत. आता नाश्ता करून आम्ही निघालो होतो हरनाई बीचकडे, आणि तिकडं याचा माशांचा लिलाव पण भरतो. संध्याकाळी 4ला काहीतरी बाजार भरतो. तर येता येता आपण तो बाजार पण बघायचा प्रयत्न करू. त्याच्या आधी पुढे अंजरले बीच आहे, आपण तिकडं जाऊ आधी. मग तिकडं येताना मग 4 वाजच्या दरम्यान आपण हरनाई बीचच्या याच्यावरती जाऊ, बंदरावरती माशांचा लिलाव बघायला. चला, आता आम्ही ऑलरेडी रस्त्याने जाऊ. आणि हा अँड्रॉइड प्ले टाकल्यामुळे मला खूप सोयीचं झालं आता ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान. मला इथं गुगल मॅप लावलं इथं की मला हा माझा मोबाईल फ्री, सगळे इथं थांबलेत, तर मला असं फ्री वापरता येतं. वाव, इथे थोडं आपण बघू, थांबू. पाण्यात डोंगर. आपण ऑलरेडी ऑन द वे आहोत. गाडी तर लावली,
कारण इकडून एक बीच दिसतंय, भारी दिसतंय. व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी आपण थांबलो तिथे. चलो, तर मित्रांनो हा आहे पाळंदे बीच. ऑन द वेच आहे, हर्नेला जाताना पहिला बीच लागतो हा. तर इथे चला म्हटलं बघून तरी. सगळे बीच सारखेच असतात ना, पण प्रत्येक बीचमध्ये थोडं ना थोडं काही ना काहीतरी जरा वेगळं असतंच. आणि इकडच्या म्हणजे रत्नागिरीच्या बीचेसमध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली बघा, बीचवरती आपण गाड्या आणू शकतो. बऱ्याच ठिकाणी मुरुड बीचवरती पण तसंच होतं, गाड्या आणता येत होत्या. तर आपण आता आलो हर्णे बंदरावरती आणि ते मच्छींचा बाजार भरतो, लिलाव, त्या मार्केटमध्ये आलो आपण. आता गाडी तर लावली आपण मागे पार्किंगला. आता बघू, आता मार्केट बघू. आता आम्ही काही मच्छी खात नाही, पण तरी पण बघायला आलोच. आणि या साईडला बघा बोटी आहे, सगळ्या मच्छीमारी करणाऱ्या बोटी सगळे एकाच ठिकाणी लागलेले आहेत. भारी दिसते. आपल्याला तिथं वरती जायला आलं तर जात नाही बघू. हे बघा, आलोत आपण मार्केटमध्ये. या इथे सगळे मसाले दिसत आहेत. मसाले सगळे इकडचे मसाले. चला, आणि बघा सुकट बोंबील, ते सुकट आहे, ते बोंबील आहे. खातो ना आपण. हा, काय काय खात नाही. बघ भरपूर आहे सुकट बोंबील. बघा किती मोठं मार्केट आहे हे, फक्त मच्छी आहे तिथं. हां, ते पापलेट आहे, ते पापलेट आहे. बघा सगळं इथून तिथून सगळं मार्केटच आहे, सगळं मच्छी मार्केटच आहे. हां, हा कुठला पापलेट आहे ना, पापलेट. अजून हे कुठलं आहे, बांगडा. हे तर कोळंबी आहे, खेकडा. बघ वेदा, बघून घे, कधी बघितलं नाहीस. खात नाही आम्ही, प्रॉब्लेम तोच आहे. बघायला आलो तुला काय बघावं. ह्याचं काटा तर सगळ्यामध्येच असतो ना मला. 1:30ला बंद होते का, बघू. बघ न्यायचे असतील तर मग फोन करून विचार. पण ते चार्ज आहे ते वाटा 1000 रुपयाला 4 मास. चला बघू आपण, आलोच तर बघून घेऊ आपण. चल ना पलीकडे. बघा
काय पाहिजे मला मग आम्ही फक्त बघायला आलो काकी खात नाही हो म्हणून हां हे कुठला मासा आहे हो? सुरमई सुरमई का बघा हा आहे सुरमई तो पापलेट ते तर माहितीच आपल्याला ते पापलेटा आता जेवणाला न्या चांगले हातालात लय महाग होते हो ते आहे मध्ये मेन प्रॉब्लेम तोच आम्ही खात नाही हो म्हणून बघा इथून तिथून सगळं तेच आहे मच्छीच आहे सगळं पूर्ण माझं ताजे मासे असतात ताजे मासे घेऊन येतात तिथे विकायला हे बघा इथं बॉक्स आहेत याच्यात पॅकिंग करून नेऊ शकतो मला जरा बोलू द्या आधी त्याला देते का पापलेट घेतलं एक हे सगळं याच्यावरच आहे वाट्यावरच होतो ना बघा या साईडला बघा इथं हे बघ इथं पण कसले सुरमई कच्ची सुरमई ना कोणती सुरमई 2500ची आहे पाचशे नाही काय दादा दादा गणित येते मला शिकले क्वालिटी प्रमाणे पैसे नसते लागेल इथे एक सुरमई आणि ते किती अडीचला नाव बघा इथं आता बोली इथं ॲक्च्युली कसं आहे इथं मार्केट आहे इथं बोली लावावं लागते ठीक आहे तर ते त्यांचा व्यवहार चालला होता बोली कमी करायचा वगैरे पण नाही झालं त्यांचं व्यवहार त्यांना पटलं नाही त्या हिशोबामध्ये म्हणून ते गेले ते सगळे लोक इथं असं असतं म्हणजे त्यांचा जो काही रेट असतो तो तर असतोच आपल्याला इथं बार्गेन करावं लागतं आपण आपला रेट सांगायचं त्यांना जे परवडेल दोघांना जे परवडेल त्याच्यामधलं ते बेस्ट ऑप्शन घेऊन परवडलं तर देतात ते आणि मग ते पॅकिंग करून घेऊ शकता घरी हे समोर जे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये पॅकिंग करून तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता 3 दिवसामध्ये खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर राहू शकतं असं म्हणतात ते चला आता आम्ही तर मासे खात नाहीत खाते का तू मासा नाही खात ही पण मासा खात नाही मी पण मासा खात नाही आम्ही कोणीच खात नाही त्याच्यामुळं काय विषयच नाही आमचा घ्यायचा आम्ही फक्त आता कशाला फक्त बघायला आलो होतो आता बघ